कुलाबा मतदारसंघातील निवडणूक रद्द करा. पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केलेली आहे. कुलाबा मतदारसंघामध्ये जे घडलं ते लोकशाहीला काळीमा फासणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. सत्ताधारी भाजपकडून लोकशाहीची पायमल्ली करण्यात येते असं चव्हाणांनी म्हटलंय. तर कुलाबा मतदारसंघातील उमेदवारांना धमकावलं असं चव्हाण म्हणाले. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना अर्ज भरू दिले नाहीत आणि त्या जागा बिनविरोध निवडून आणायचा प्रयत्न केला गेला. ते अतिशय निंदनीय आहे. एक संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती दुसऱ्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे वागणूक देणं हे काही योग्य नाहीये. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या ज्या 3 जागा आहेत त्या तिन्ही निवडणुका ताबडतोब रद्द केल्या पाहिजेत आणि प्रक्रिया पुन्हा शोरापासून राबवली गेली पाहिजे. नाहीतर